रत्नागिरी शहरातील मुख्य अशा पॉलिटेक्निक कॉलेजजवळ आपण आहोत आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणच्या रस्त्याची अवस्था काय आहे। पॉलिटेक्निक ते थिबा पॅलेस खऱ्या अर्थानं हा रस्ता जो आहे त्या रस्त्याची दुरावस्था तुम्ही बघू शकता की काय परिस्थिती आहे। अक्षरशः पूर्ण रस्ता जो आहे तो खड्ड्यात गेलेला पाहायला मिळतो आहे। शेकडो मुलं याच रस्त्याने पॉलिटेक्निकमध्ये जात असतात किंवा इथे फार्मसी कॉलेज देखील या ठिकाणी आहे आणि ऐतिहासिक असा थिबा राजवाडा देखील याच रस्त्यावरून पुढे आहे। अन्य ठिकाणावरून सुद्धा थिबा पॅलेस या ठिकाणी जाता येतं, मात्र शहरातल्या जवळच्या मार्गाने जाण्याचा हा रस्ता आहे। मात्र या रस्त्याची तुम्ही दुरावस्था बघू शकता की कशा पद्धतीनं हा रस्ता वरनं येताना या ठिकाणी अक्षरशः लोकांना तारेवरती कसरत करावी लागते आहे। शेकडो लोक सध्या याच रस्त्याचा वापर या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। तर या रस्त्याला जोडणारी जी मोरी आहे त्या मोरीची देखील अवस्था अत्यंत दयनीय आहे। याच्या शिगा ज्या आहेत त्या बाहेर आलेल्या पाहायला मिळत आहेत। नगर परिषदेनं तात्पुरता रस्ता हा अर्धा या ठिकाणी बंद करून ठेवलेला पाहायला मिळतो आहे आणि तुम्ही बघू शकता की काय परिस्थिती सध्या या ठिकाणची अवस्था काय कशी बिकट आहे। ही मोठी गाडी सुद्धा या ठिकाणी येताना तिला सुद्धा 10 वेळा या ठिकाणी थांबावं लागतं आहे। माहिती अशी देखील कळते की हा रस्ता जो आहे तो नगर परिषदेच्या रस्त्याच्या मॅपिंगवरती नाही आहे। असं असलं तरी पण मुख्य रहदारीचा रस्ता म्हणून दररोज हा रस्ता वापरला जातो। जी पॉलिटेक्निकमध्ये जाणारी मुलं आहेत ती पण या रस्त्याचा वापर या ठिकाणी करतात। मात्र असं असलं तरी पण अत्यंत दयनीय अवस्था या रस्त्याची आहे। ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या थिबा पॅलेस देखील लोकांचं आकर्षणाचं केंद्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या रस्त्यावरनं रोज येता जाताना तारेवरची या ठिकाणी कसरत करावी लागते। तुम्ही बघू शकता की काय अवस्था या ठिकाणची रस्त्याची आहे। अक्षरशः रोज या रस्त्याने अशाच पद्धतीनं लोकांना ये जा करावी लागते आहे। रत्नागिरी नगर परिषदेची जबाबदारी देखील आहे की हा रस्ता व्यवस्थित बनवावा, मात्र सध्या या रस्त्याची फारच दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे हा रस्ता कधी होणार याबद्दल रत्नागिरीकर या ठिकाणी प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।